नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीनमध्ये झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना तूर पिकापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। परंतु मागच्या पंधरवड्यातील पावसाच्या वातावरणामुळे आणि सध्या असलेल्या रात्रीच्या थंडीमुळे तूर पिकामधील मारुका या उपद्रवी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। मारुका अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पीक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त असतो। या कालावधीत मारुका अळी कळ्या, फुलं आणि शेंगा यांचा गुच्छ तयार करून त्यामध्ये लपून बसते आणि त्यावर उपजीविका करते। या अळीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढऱ्या पट्टे आढळून येतात। तसेच अळी ही पांढुरक्या रंगाची अर्धपारदर्शक आणि त्याच्या पाठीवर काळ्या रंगाच्या 6 ठिपक्यांच्या जोड्या असतात। अळी तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेमध्ये असताना शेंगा पोखरून आतील दाणे मोठ्या प्रमाणात खातात। यामुळे उत्पादनात 25 ते 30% घट होते। या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट अधिक नूओलुरॉन हे 2 घटक असलेलं कीटकनाशक 30 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल हे 1 घटक असलेलं कीटकनाशक 10 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। याच्याबरोबर टेबुकोनाझोल अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबिन हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 10 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। बुरशीनाशकामुळे तूर पिकाचं बुरशीजन्य रोगापासून आणि धुक्यापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण होण्यास मदत होते। जर फुलधारणेसाठी आणि फुलाचं रूपांतर मोठ्या प्रमाणात शेंगामध्ये होण्यासाठी फवारणी घेण्याची गरज वाटत असेल तर प्रोटीन हायड्रोलिसेट हे घटक असलेलं बायोस्टिम्युलंट 25 ग्राम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।